जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 17 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 10 ते 12 हजार क्रेटची झाली। बाजारभाव कालच्याप्रमाणेच आहेत। गावठी टोमॅटोला 150 पासून 200 सव्वा 200 रुपयाचा बाजारभाव आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 150 पासून 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे। अर्थात तसा 300 रुपयापर्यंतचाच बाजारभाव आहे, परंतु एक नंबरचं वक्कल असेल, चांगला दर्जेदार माल असेल तर त्याला 350 रुपयाचा एका दोन वक्कलला बाजारभाव मिळालेला आहे। आता प्रचंड उन्हाळा आहे, आपण पाहतोय टोमॅटोची गुणवत्ता उन्हामुळे खराब होतोय, माल लूज पडतोय, व्यापारी बांधवांना माल सॉर्टिंग करावा लागतो। सॉर्टिंग केल्यानंतर शेतकरी 22 किलोचं क्रेट या ठिकाणी आणत असतो आणि व्यापाऱ्यांना नंतर ते 25 किलो टोमॅटो करावे लागतात, त्याला कागद लावावा लागतो, मालाची निवड व्यवस्थित करावी लागते। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये व्यापारी, शेतकरी, आडतदार, मार्केट कमिटीचं संचालक मंडळ ह्या सगळ्यांचा समन्वय असल्यामुळे शेतकरी बांधवांना नारायणगावच्या टोमॅटोमधलाच टोमॅटो विक्रीला आणायला त्यांचा आग्रह असतो। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणचा कारभार चांगला आहे आणि कारभार चांगला राहिल्यामुळे शेतकरी बांधव नारायणगावच्या टोमॅटोला पसंती देतात। टोमॅटो नाशिवंत माल आहे, बाजारभाव कमी जास्त होत आहेत, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय, उन्हाळा कडक आहे आणि एकंदरीतच शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहे। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला टोमॅटोचा बाजारभाव अधिकच मिळणं अपेक्षित आहे, परंतु सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी त्याचा होणारा खर्च, मिळत असलेले पैसे याचं अर्थकारण मात्र बिलकुल जुळत नाही। शेतकरी बांधवांनो, टोमॅटो नाशिवंत माल आहे, तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या, मालाची निवड योग्य प्रकारे करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या उन्हाळा कडक असल्यामुळे पाणी भरायला जात असताना बिबट्याचा देखील उपद्रव होऊ शकतो। लाईटची तर समस्या आहेच आहे, स्वतःची काळजी घ्या। सध्या साधारण 15 ते 20% लोकल माल आहे, बाकीचा माल बाहेरून येतो आहे। नवीन ज्या टोमॅटोच्या बागा सुरू झाल्या आहेत त्याचं प्रमाण कमी आहे, जुनी बाग आहे त्याच्यामुळे बाजारभाव देखील कमी आहेत। चांगल्या गावठी मालाला 200 सव्वा 200 रुपयाचा बाजारभाव आहे आणि चांगल्या संकरित व्हरायटीला 300 350 रुपयाचा बाजारभाव आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही चांगल्या प्रकारे काळजी घ्या। आता या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या संगमनेर असेल, अकोला असेल, बाजूचा पारनेर तालुका असेल, शिरूर तालुका असेल, अगदी तुम्हाला सांगतो इतर बाजूचे जे जिल्हे आहेत म्हणजे पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे शेतकरीसुद्धा नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला येत असतात। याचं कारण म्हणजे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळतो आणि त्यामुळे शेतकरी बांधव नारायणगावला टोमॅटो आणायला येत असतात। आपण या ठिकाणी पाहतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक सध्या एक 10-12 हजार क्रेटच्या आसपास आहे। आपल्यासोबत व्यापारी आहेत, आपण जरा त्यांच्याशी पण बोलूया। आपण पुन्हा एकदा पाहतोय अतिशय चांगलं दर्जेदार माल सॉर्टिंग करून कागदाचं पॅकिंग करून ते भरत असतात। आपल्यासोबत घोलप आहेत, घोलप यांचं काम खूप चांगलं आहे। शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्याच्या टोमॅटोला चांगला बाजारभाव देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची खासियत म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा माल उरला, कोणी घेतला नाही तर ते माल खाली करून घेत आहेत। त्यांचा व्यवहार पारदर्शक आहे आणि म्हणूनच नारायणगावच्या मार्केटमध्ये घोलप नावाचा ब्रँड आहे। आज तारीख 17 मार्च आहे। त्या टोमॅटोला बाजारभाव काय आहे? प्रामुख्याने गावठी, साऊ आणि गुरु। गावठी टोमॅटो 130 पासून तर 220 पर्यंत गेले। जे कलर माल आहेत साऊचे ते 130, 40, 50, 60, 70 गेले। साऊचा प्रॉब्लेम असा आहे की तो एक ते 2 दिवस चालतो। ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत ते 2-3 दिवस राहिले तरी काय अडचण नाही, त्याला ते काय खराब होत नाहीत। थोडंसं टेम्परेचर वाढल्यामुळं साऊचे टोमॅटो थोडेसे नरम पडतात, त्याच्यामुळे साऊचे बाजार थोडेसे कमी झाले आहेत आत्तासाठी। आणि जे संकरित व्हरायटी आहे तर सध्या काय बाजारभाव? संकरित व्हरायट्या ज्या थोड्याशा हलक्या व्हरायटी आहेत 10-57 सारख्या, त्या 150 ते 200 रुपये, 160, 70, 80, 200। आणि जे विरांगचे माल आहेत जी हलकी क्वालिटी आहे ती 150 पासून तर 200, 220 रुपये। आणि जे मॉलला माल चालतात एकदम चांगले कलर, बिगर डंक, बिगर तुटा, बिगर तिरंगा, ते माल 180 पासून तर 320 पर्यंत आहेत। तर काय सध्याचे जे बाजारभाव आहेत, बळीराजाला खूप अपेक्षा आहे की बाजारभाव वाढले पाहिजेत, काय बाजारभाव वाढत का नाही? बाजार न वाढण्याचं कारण असं आहे का युद्धजन्य परिस्थिती आहे, हॉटेल व्यावसायिक थोडेसे संकटात आहेत
आणि आपले माल जेव्हा बाहेरच्या राज्यात जातील तेव्हा थोडेसे बाजार वाढतील, तर ती वेळ यायला अजून साधारणतः 3 आठवडे जातील. कारण प्रत्येक ठिकाणी जे लोकल माल आहेत ते लोकल माल चालू आहेत, ते जेव्हा संपतील तेव्हा आपला माल बाहेर जाईल. आता तुम्ही सध्या माल कुठे पाठवता, किती किलोचं क्रेट असतं आणि काय भाव तुमचा माल सेल होतो? आता सध्याची कंडिशन अशी आहे का महाराष्ट्राच्या बाहेर एकही किलो माल जात नाही. सगळा माल महाराष्ट्रात मुंबई पुण्यात प्राथमिक माल जातो, बाकी काही दुसरीकडे माल जात नाही. विदर्भ मराठवाड्यात पण लोकल चालू आहे, गुजरातला लोकल चालू आहे. बाहेरच्या प्रत्येक राज्यामध्ये तिथला लोकलचा माल आहे. हा माल नेऊन तिथं तो विकला जाणार नाही, हा माल महाग पडन भाडं टाकून त्याच्यामुळे ज्यावेळी तिथला माल संपन त्यावेळेला आपल्या मालाची मागणी वाढेल. साधारणतः हा महिना तर नाही, पुढच्या महिन्यात साधारण 15 ते 20 तारखेपासून थोडेसे बाजार चांगले व्हायला सुरुवात होईल. शेतकऱ्यांकडून आपण 20 किलोचं क्रेट घेतो, 2 किलो क्रेटचं वजन असतं. तुम्ही सेल करताना 25 किलो टोमॅटो सेल करता, त्याच्यामध्ये 2 किलो क्रेटचं वजन असतं, म्हणजे 27 किलो तुम्ही सेल करत असता. काय त्याचं मागचं नेमकं गणित काय, गमक काय? आता इथं कसं होतं, इथल्या शेतकऱ्यांना लोकलला माल आणणार तो उघडा आणता येतो. त्याचं शॉर्टिंग किती केलं तरी पुन्हा शॉर्टिंग करायची व्यापाऱ्याला त्याची गरज भासते. त्याच्यानंतर इथून पुढं जे ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये माल म्हणजे कमी जागेत जास्त माल जाईल अशा पद्धतीनं पॅकिंग करावं लागतं. त्याचं माल थोडासा दाबून बसवला का एका गाडीमध्ये यांच्यापेक्षा थोडासा माल जास्त जातो. पेपर लावले की माल सेफ जातो थोडासा. आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जिथं कलर थोडासा गरज आहे तिथं पेपर लावला का त्याला कलर पण येतो चांगला. किती किलो भरता तुम्ही? ही छोटी जाळी आहे, समजा ही कट जाळी म्हणतात तिला. हिच्यात 25 ते 27 किलो माल जातो. काही मुंबईला काही ठिकाणी डब्बा जाळी म्हणतात त्याला, त्याच्यात 28 ते 30 किलो माल जातो. तर सध्या उन्हाळा खूप आहे, बाजारभाव कमी जास्त होत आहेत, महागाई खूप आहे, शेतकऱ्याचं यंदा अर्थकारण कोलमडलेलं आहे. व्यापाऱ्यांची काय परिस्थिती आहे? व्यापाऱ्याचं एक आहे, सकाळी उठल्यानंतर जो माल घेईन त्याची मुद्दल करायची, अशा पद्धतीत करायचं. 2 रुपये नफा मिळतो. एखाद्या दिवशी एखादं उकल हलकं लागलं ते कमी जास्त करून द्यावं लागतं. समजा 2000 क्रेटची गरज आहे, त्यावेळेला थोडंसं 200-300 जास्त झालं ते शिल्लक राहतं. त्याचे ते थोडं इकडं तिकडं करून जसा शेतकरी त्याचा मार्ग काढत चालतो तसं व्यापाऱ्याला त्याचा मार्ग काढत पुढं चालावं लागतं. शेतकरी आतबट्ट्यात जातो, व्यापाऱ्यांची काय परिस्थिती? व्यापाऱ्यांचंच तसे काही ठिकाणी माल दिलेला असतो, तो माल व्यवस्थित काही वेळेला नाही पोहोचला जात, त्याचे पूर्ण पैसे येत नाहीत. आपण तर शेतकऱ्याला त्याचे पूर्ण पैसे दिलेले असतात. असं आहे, थोडं मागं पुढं चालूनच हे काम चाललं असतं. असं सगळं काम नाही चालत, म्हणजे पूर्ण तंतोतंत MRP हे काम या शेती व्यवसायात नाही चालत, ना व्यवसाय या व्यापारात पण नाही चालत. शेतकरी बांधवांनो, सध्या ज्याप्रमाणे तुम्ही अडचणीत आहे तशी व्यापाऱ्यांच्या सुद्धा व्यथा आहेत. अनेकदा पुढे माल पाठवला, तो वेळेत पोचला नाही, गाडी पलटी झाली किंवा त्यांनी पैसे दिले नाही, तर व्यापारी इथं शेतकऱ्यांना असं म्हणू शकत नाही की पुढे गाडी पलटी झाली, माल खराब झाला, त्या पुढच्या व्यापाऱ्यांनी पैसे बुडवले. इथं शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळतात. व्यापारी बांधवांनो, तुम्हाला देखील विनंती आहे का तुम्ही असाच याच्यापेक्षा चांगला शेतकरी बांधवांचा दुवा घ्या. आणि नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये जी या मार्केटची खासियत आहे की का पारदर्शक कारभार, वेळेवर पैसे देणे, अधिकचा अधिक बाजारभाव शेतकऱ्यांना मिळवून देणे, ही जी तुमची खासियत आहे, ही खासियत अशी सुरू ठेवा. मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे, संचालक मंडळ, या ठिकाणी काम करत असलेले अधिकारी कर्मचारी यांचं जे चांगलं नियोजन आहे, हे नियोजन असं अधिक चांगलं कसं होईल यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोमॅटोला अधिकचा बाजारभाव कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहा. जे शेतकरी दूरवरनं येत आहेत, शेतकरी बांधवांना वाहन सावकाश चालवा. बाजारभाव कमी असल्यामुळे होणारा खर्च जास्त असतो, शेतकरी टेन्शनमध्ये असतो. वाहन चालवताना डोक्यात जास्त विचार ठेवू नका. सावकाश इथं या, सावकाश घरी पोचा. बचेंगे तो और भी लढेंगे. ठीक आहे, बाजारभाव आज कमी राहतील, उद्या वाढतील, ह्या पिकात पैसे नाही मिळतील, त्या पिकात मिळतील, परंतु कुठल्याही प्रकारचं डोक्यामध्ये टेन्शन घेऊन वाहन चालू नका. हीच तुम्हाला विघ्नर टाईमची विनंती आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक
म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.